नवी मुंबई शिलफाटा जंक्शन येथे 9 मार्च रोजी हावरे प्रॉपर्टीजच्या वतीने हावरे माय फर्स्ट होम प्रॉपर्टीचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या भूमिपूजन सोहळ्याला खासदार श्रीकांत शिंदे व माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती आणि या प्रोजेक्टचे भूमिपूजन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला व हावरे प्रॉपर्टीजचे चेअरमॅन सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच या सोहळ्यात हावरे प्रॉपर्टीजचे एमडी व चेअरमॅन सुरेश हावरे, जॉइंट एमडी व सीएफओ अमर हावरे, जॉइंट एमडी व सीईओ अमित हावरे, चॅनल पार्टनर्स, आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर्स आदी मान्यवर उपस्थित होते। हावरे प्रॉपर्टीजच्या या प्रोजेक्टच्या घरांची किंमत 35 लाख ते 1 करोड पर्यंतची आहे। प्रमुख उपस्थिती असणारे डॉक्टर श्रीकांत शिंदे व नजीब मुल्ला यांनी या प्रोजेक्टची प्रशंसा देखील केली। हावरे माय फर्स्ट होम या प्रोजेक्टचं आज भूमिपूजन या ठिकाणी झालं। त्यानिमित्ताने मी हावरे कुटुंबियांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो।
आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन। आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं मैं यहाँ पर देता हूँ कि आपका पहला घर जो है इस प्रोजेक्ट में होने जा रहा है। सुरेश हावरे जी, अमित जी आणि अमर जी, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। आणि आपलं मी माझ्या या मतदारसंघामध्ये पण स्वागत करतो, कारण की आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा पहिला प्रोजेक्ट असेल हा कल्याण लोकसभेमधला। मला वाटतं आपला हा जो प्रवास नवी मुंबईपासून सुरू झाला तो आज शिळफाट्यापर्यंत या ठिकाणी आला। मला वाटतं नवी मुंबईला माणूस चालू केल्यानंतर तो मुंबईबद्दल विचार करतो, पण तो आज जो आहे तो नवी मुंबईपासून शिळफाटा, कल्याण, डोंबिवली असा तो विचार जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक बिल्डर जो आहे, प्रत्येक रिअल इस्टेट डेव्हलपर जो आहे तो या ठिकाणी करतोय। कारण की त्याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी येते की जेवढे जेवढे मोठे बिल्डर्स, जितके बड़े सब बिल्डर्स हैं, रियल एस्टेट डेवलपर्स हैं, वो जो जो मुंबई में काम करते थे वो सभी लोग आज आकर देखोगे आप तो कल्याणशील रोड के आजू बाजू में दोनों तरफ आपको वो देखेंगे। तो उसके अंदर आज जो है हावरे जी भी ऐड हो चुके हैं। यहाँ पर लोधा है, लोनवाल है, उसके साथ में 3-4 और पैराडाइज है, कल्याण में और कुछ है। तो आज जो है यहाँ पर हावरे, इनका भी एडिशन जो है यहाँ पर हुआ है। मगाशी हावरे साहेब आपण म्हणत होतात की याच्यामध्ये आम्ही सर्वे घेतला आणि सर्वेमध्ये सांगितलं की विचारलं लोकांना की आपण 3 गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या की लोकेशन, हे लोकेशन खूप चांगलं आहे। मला वाटतं हे लोकेशन असेल ठाणं, कल्याण आणि नवी मुंबई, याच्यामधला जर स्पॉट कुठला असेल तर हा शिळफाट्याचा आहे। पण हे लोकेशन जर आपण 10 वर्ष अगोदर विचार केला असता तर आपण या ठिकाणी आलो नसता। या ठिकाणी परिस्थिती जी आहे, रमाकांत मडवी आहे, मुल्ला जी आहेत आणि इकडचे बाकी सभी लोग यहाँ पर उपस्थित आहे। आपण या ठिकाणी लोकांना घरं देत आहेत। या ठिकाणी आपले आर्किटेक्ट जे आहेत ते संदीप प्रभू आमचे जवळचे मित्र आहेत। खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ठाण्यामध्ये देखील प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी केलेले आहेत आणि या ठिकाणी मी बघितलं 1 BHK बघितला, 2 BHK बघितला। मला वाटतं चाळीमध्ये किंवा एका सिंगल इमारतीच्या सोसायटीमध्ये राहण्यापेक्षा आपल्या या कॉम्प्लेक्समध्ये येऊन माणूस जो आहे तो चांगला इम्युनिटीज जो आहे तो आपल्या सगळ्या मुलांना देईल, त्याच्यामध्ये मला वाटतं चांगलं त्याचं भविष्य तो त्या ठिकाणी बघतो। आणि आपण युनिट देखील त्या ठिकाणी चांगले त्या ठिकाणी बनवलेले आहेत। मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो। आपल्या सगळ्यांना खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये आता आपण या कल्याण लोकसभेमध्ये एंटर केलेले आहेत, दरवाजावरती आहात। भविष्यामध्ये आपल्याला जे आहे ते डोंबिवली असेल, अंबरनाथ असेल, त्या ठिकाणी बदलापूर असेल, तिथपर्यंत जे आहे ते आपला प्रवास होता त्या ठिकाणी हो। आणि आमच्या या सगळ्या मतदारसंघातील लोकांना जे आहे हे परवडणारी आणि आपल्या बजेटमध्ये बसणारी घरं जी आहेत ती आपण त्या ठिकाणी निर्माण करू। कारण की बजेटच्या बाहेर जे आहेत, मराठी माणसाला जर घर घ्यायचं असेल तर तो बाबा विचार करतो की माझं बजेट एवढंच आहे तर मला तेवढ्याच बजेटमध्ये जे आहे ते घरं मिळाली पाहिजे। आम्ही अगोदर आपण विचार करायचो की मुंबईचा माणूस जो आहे तो ठाण्यामध्ये आला पाहिजे, ठाण्यामध्ये त्याला घरं कशी मिळतील, पण ठाण्याचा आज रेट एवढा वाढलेला आहे म्हणून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप आम्ही यासाठीच करतोय की मराठी माणसाला घरं जी आहेत ही आपल्या MMR रिजनमध्ये मिळाली पाहिजे। हा मराठी माणूस जो आहे तो घरं या ठिकाणी सोडून जो आहे तो मुंबईचा माणूस, मुंबई MMR रिजनचा माणूस, त्याच्यामध्ये कुठलाही असेल, मराठी असेल, मुस्लिम असेल, तेलुगू असेल, तमिळ असेल, हा जो इकडचा भूमिपुत्र आहे तो आपलं गाव जे आहे हे सोडून जो त्या ठिकाणी बाहेर गेला नाही पाहिजे। त्या हेतूने आम्ही या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करतोय। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी अभिनंदन। हावरे साहेबांचं खूप खूप धन्यवाद की आपण मला या ठिकाणी बोलवलं। जय हिंद, जय महाराष्ट्र। हावरे जी से तो हमारा बहुत जुना रिश्ता है, क्योंकि उनका जो एक विश्वास दिलाने का तरीका है, वो घर खरीदने वाले को हो या हम जैसे से ताल्लुकात बनाने को हो, वो एक बहुत ही अलग किस्म का है। वो इस तरीके से विश्वास दिलाते हैं कि वो अपना लेते हैं। उसी तरह से मुझे उनके कामों में भी पूरा विश्वास है कि आज के दौर के अंदर बड़े बड़े प्रोजेक्ट्स तो अनाउंस होते हैं बट वो पूरे होने चाहिए। सपनों का जो घर होता है, एक आम इंसान जब छोटा इंसान यहाँ जब छोटा सा 30-40 लाख रुपए का घर लेता है तो बहुत ही सपनों के साथ लेता है, उसका पहला घर होता है। और वो घर को मुकम्मल तौर पे बना के जितना दिखाया है वो देना भी बहुत ज़रूरी होता है। और हावरे जी, सुरेश हावरे साहब का पहले से उनके बच्चों का रहता है कि जो दिखाते हैं वो देते हैं। उन्हें एक विश्वासार्हता हमारे बीच में बनाई है। जैसा हम भी उनके फैमिली मेंबर्स हो गए तो उन्होंने बुलाया तो आना पड़ा और इस एरिया में आए, हम उनका स्वागत करते हैं।
शिल टाइगर ये एरिया के अंदर आते हुए कि नया न्यू मुंबई का अपर न्यू मुंबई वो बनाएंगे और सब एमिनिटीज के साथ अच्छी सहूलत के साथ देंगे। और जिन्होंने भी बुकिंग की है उसका पूरा विश्वास है कि वो काम का जो पैसा होता है वो कामों में लगाते, नहीं कि उनको ज़्यादा बड़ा बनने का शौक नहीं है, इसीलिए वो बड़े हैं। नहीं तो लोग बड़ा बनने को चाहते हैं, एक प्रोजेक्ट लेके 4-4 प्रोजेक्ट की शुरुआत करते हैं और कोई भी पूरा नहीं होता है। बट हावरे जी का ऐसा है कि एक लेके मुकम्मल तौर पे पूरी गांठ बांधेंगे, वो पूरा करेंगे, उसके आगे जाएंगे। और मुझे यकीन है दोनों बच्चों पे भी कि उसी तरह उनके पिताजी के संस्कार के साथ साथ यही परंपरा आगे लेके जाएंगे। और मैं उनको आने वाले दिनों में ऑल द बेस्ट करता हूँ। और जिन्होंने नया घर लिए है, माय फर्स्ट होम, उनको मैं मुबारकबाद देता हूँ। ऐसा है कि शिल फाटा हो, एक आबादी बढ़ रही है, लोग फैल रहे हैं, नई एम्यूनिटीज आ रही है। ये प्रोजेक्ट के सामने कभी किसी ने सोचा नहीं था कि ये ट्रैफिक के अंदर एक ब्रिज भी आ सकता है। हमारे सांसद, हमारे खासदार श्रीकांत जी शिंदे साहब हो गए, महायुति की सरकार हो गई, बहुत ही बड़े पैमाने पे यहाँ पैसा दिया है तो सहूलतें मिल रही है, लोग यहाँ जुड़ रहे हैं, लोकेशन अच्छा है। शिलफाटा में नए नए प्रोजेक्ट्स आएंगे तो लोगों को अच्छी जगह रहने का फायदा होता है, नहीं तो वो इंसानों को वही इलीगल बांधकामों में रखोगे आप तो वो एक घर से दूसरे इलीगल घर में जाएगा। बट अच्छे अच्छे कॉम्प्लेक्स, अच्छे अच्छे सहूलतें आएगी, क्योंकि इंसान अच्छे घर में जब रहने को जाता है तो उसका पूरे स्वभाव में भी तब्दीली आती है, उसके आने वाले जो नस्ल होती है, जो उसकी पीढ़ी होती है, उसमें भी तरक्की होती है। ये एक इंसान की फितरत है, इस दुनियाई तौर पे एक नियम है। तो हावरे जी आए अच्छा कॉम्प्लेक्स बनाएंगे, अच्छी चीज, अच्छे सहूलतें देंगे, लोग अच्छे से रहेंगे, अपने आप में तब्दीली आएगी, उनका आने वाला पीढ़ी का आगे ही जाना है, देश आगे जाएगा। एमडी प्रॉपर्टीजचे चेअरमॅन सुरेश हावरे, सीईओ अमित हावरे आणि सीएफओ अमर हावरे यांनी या प्रोजेक्ट बद्दल सांगत एमिनिटीज देखील डिस्क्राइब केले। तर गेले 30 वर्ष हावरे प्रॉपर्टीज ही कंपनी गृहनिर्माणच्या क्षेत्रामध्ये काम करते आहे। विश्वासाने कस्टमर आपल्याकडे येतो, त्या विश्वासाला जपलं पाहिजे आणि हा विश्वास हाच आपला एक श्वास आहे, या भावनेने आम्ही काम करतो। 45,000 पेक्षा जास्त ग्राहकांना आम्ही घरं आतापर्यंत दिलेली आहेत। एकही कस्टमर असा नाही ज्याने बुकिंग केलं आणि घर मिळालं नाही, एकही कॉन्ट्रॅक्टर असा नाही ज्याने काम केलं आणि पैसे मिळाले नाही, एकही ब्रोकर असा नाही की ज्याला काम केलं आणि ब्रोकरेज मिळालेला नाही। 0 केसेस, 0 कंप्लेंट या बेसिसवर आम्ही काम करतो आहे। आणि शेवटी एंड ऑफ द डे कस्टमर्सचं जे समाधान आहे ते तो जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा होतं, आणि घरात प्रवेश करताना त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तोच आमचं समाधान असतो, तोच आमचा प्रॉफिट असतो। आणि आमचा अनुभव आहे की त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य असतं, एक म्हणजे आपलं एक स्वप्न साकार झाल्याचा आनंद असतो। आणि सर्वसामान्य माणूस आयुष्यात एकदाच घर घेतो, त्याच्यासोबत जर फसगत झाली तर तो आयुष्यातून उठून जातो। आणि म्हणून एक विश्वासार्हता आपण जपली पाहिजे। प्रत्येक ग्राहकाला त्याने बुकिंग केलेलं आहे, त्याने जे पेमेंट केलेलं आहे, हावरेमध्ये अशी सिस्टम आहे, कस्टमरचा आता विश्वास झालेला आहे की हावरेकडे पेमेंट दिलं म्हणजे आपण रिझर्व्ह बँकेत पैसे जमा केलेले आहेत, अशा पद्धतीने ग्राहकही विश्वास ठेवतो आहे आणि त्याच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकतो, याच्यात आम्हाला आनंद आहे। सर्वप्रथम मी सगळ्यांचं स्वागत करेन। हावरे माय फर्स्ट होम हा नवी मुंबई शिळ इथे आमचा प्रोजेक्ट लॉन्च झालेला आहे। उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्या ग्राहकांनी आमच्या प्रोजेक्टला दिला आणि खूप हेवी प्रमाणामध्ये आपल्या प्रोजेक्टला त्यांनी येऊन बुकिंग केलेले आहेत आणि हजारोंच्या संख्येमध्ये जे ग्राहकांनी विश्वास दाखवलेला आहे, सर्वप्रथम त्यांचं मनापासून सगळ्यांचं धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो। आजच्या या शुभ मुहूर्ताच्या दिवशी आपण आपल्या प्रोजेक्टचं भूमिपूजन केलेलं आहे खासदार श्री श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते, त्यासोबतच गेस्ट ऑफ ऑनर श्री नजीब मुल्ला साहेब यांच्या हस्ते आपण आज भूमिपूजन केलेलं आहे। ह्यासोबतच आपल्या कंपनीचे चेअरमॅन आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुरेश हावरे साहेब यांच्या हस्ते आजचं भूमिपूजन झालेलं आहे। त्यामुळे आम्ही हावरे प्रॉपर्टीजच्या वतीने, मी अमित हावरे आणि अमर हावरे, आपल्या सगळ्या ग्राहकांचं
सगळ्या कस्टमरचं इथे स्वागत करतो. यासोबतच आमचे सगळे असोसिएट्स, आमचे कन्सल्टंट्स, आमचे कॉन्ट्रॅक्टर्स, आमचे आर्किटेक्ट, सगळे स्ट्रक्चरल कन्सल्टंट, सगळ्यांनी आज आमच्या प्रोजेक्टला भेट देऊन आम्हाला आशीर्वाद दिलेत, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. हावरे माय फर्स्ट होम हा जो प्रोजेक्ट आहे हा एक प्रयत्न आहे की सगळ्या माणसांच्या मनामध्ये जी संकल्पना असते, जे स्वप्न असते की आपलं पहिलं घर कसं असावं, आपलं हक्काचं घर कसं असावं, हा स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. आणि फक्त पूर्ण न होता ते चांगल्या क्वालिटीमध्ये, चांगल्या अमेनिटीजच्या घरासह आणि वेळेवरती काम पूर्ण होईल, असा हे जे कॉम्बिनेशन बनून आलेलं आहे. त्यामुळे हावरेंवरती आज हजारोंच्या संख्येमध्ये लोकांनी विश्वास दाखवलेला आहे. आणि मला वाटतं हे रिअल एस्टेटमध्ये युनिक एक्झाम्पल असेल की आज आपण भूमिपूजन करतोय, पहिली वीट आज आपण जमिनीवर ठेवतोय, पण याच्या आधी हजारोंच्या संख्येमध्ये आपले बुकिंग जे झालेले आहेत. तर मला वाटतं दिस इज ओनली अँड ओनली टेस्टमेंट टू द ट्रस्ट दॅट द हावरे ब्रँड हॅज बिल्ट ओव्हर द इयर्स. आणि ही जी पूर्ण टेक्नॉलॉजी आहे, डॉक्टर सुरेश हावरेंनी नॅनो हाऊसिंग हे जी टेक्नॉलॉजी मांडलेली आहे, त्या नॅनो हाऊसिंगमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. इथे 1 BHK, 2 BHK, 3 BHK असे सगळे फ्लॅट्स आहेत आणि वेगळ्या वेगळ्या व्हेरायटीचे फ्लॅट्स आहेत. स्टार्टिंग फ्रॉम ॲज लो एज 35 lakhs ऑनवर्ड्स आपल्याकडे फ्लॅट्स आहेत आणि दर 2-2, 3-3 लाखाच्या डिफरन्सच्या बजेटमध्ये आपल्याकडे फ्लॅट्स आहेत. त्यामुळे फ्रॉम 35 lakh ऑनवर्ड्स टू 1 crore ऑनवर्ड्स ह्या पूर्ण बजेटमध्ये ज्या ज्या कस्टमर्सचं ड्रीम होम असेल आणि ज्याला चांगल्या लोकेशनवरती, म्हणजे ऍट द जंक्शन ऑफ शिलफाटा, जिथे पुढच्या वेळेमध्ये खासदार साहेबांनी सांगितलं आता मुंबई मेट्रो, ह्यानंतर बुलेट ट्रेन, ह्यानंतर 6 पदरी रोड, हायवे, नॅशनल हायवे, म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी, ट्रेन कनेक्टिव्हिटी, मेट्रो कनेक्टिव्हिटी, बुलेट ट्रेन कनेक्टिव्हिटी, सगळ्या गोष्टींनी चांगलं लोकेशन असणारं मुंबई, नवी मुंबई, ठाणे या तिघां आणि कल्याण डोंबिवली या सगळ्यांच्या सेंटरला असणारं आपलं जे लोकेशन आहे. सो एनीबडी वॉन्ट्स टू इन्व्हेस्ट इन दिस गुड ऑपॉर्च्युनिटी अँड विथ अ व्हेरायटी ऑफ बजेट. सो वी वेलकम एव्हरीवन टू हावरे माय फर्स्ट होम. इथे आपण पहिल्यांदा माय फर्स्ट होमचा हा कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत. आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझं स्वतःचं हक्काचं घर असावं, परवडणाऱ्या किमतीत चांगलं घर आम्हाला मिळावं, आणि ते हावरे माय फर्स्ट होम मध्ये इथे आमच्या लोकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत. हावरेंचं वैशिष्ट्य आहे क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन आणि स्पीड ऑफ कन्स्ट्रक्शन. उत्कृष्ट क्वालिटीचे घरं, चांगल्या वेळेत मिळणारे घरं आणि चांगल्या किमतीमध्ये मिळणारे घरं हे आम्ही इथे बांधतो प्रत्येकासाठी. सर्वांचं आम्ही इथे स्वागत करतो. सर्वांना ज्या काय फॅसिलिटी लागतात ग्राहकांना, ग्राहक घर घेताना अनेक जागेंवर जातो, अनेक प्रोजेक्ट तो बघतो, पण सगळ्यापेक्षा जास्त चांगल्या अम्युनिटीज कमीत कमी किमतीमध्ये आपण त्यांना कशा देऊ शकू, इथे आम्ही हावरेमध्ये तोच प्रयत्न करतो. आणि तो आम्ही इथे जेव्हा सॅम्पल फ्लॅट बनवला, लोकांना इकडे आवर्जून बोलवलं, हजारोच्या संख्येमध्ये लोक आलेत आणि हजारोच्या संख्येमध्ये लोकांनी घरांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. 2000हून जास्त लोकांनी घराचं स्वप्न घर बुक केलेलं आहे इथे. तर मी या सगळ्या ग्राहकांना विश्वास देऊ इच्छितो की जे तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला आहे तसं घर, चांगल्या क्वालिटीचं घर वेळेत आम्ही तुम्हाला बांधून देणार आहोत. आज आपल्या कामाची सुरुवात झालेली आहे. भूमिपूजन आपण इथे पाहुण्यांच्या हस्ते केलेलं आहे आणि लवकरात लवकर आपण इथे पुढचं काम सुरू करून चांगल्या क्वालिटीचं घर वेळेत लोकांना सुपूर्द करणार आहोत. बिलकुल काही रेटचा डिफरन्स नाही. आपण इथे अगदी परवडणारी घरे बनवलेली आहेत आणि वाढत्या मुंबईच्या सेंटरमध्ये हा एरिया आहे. जसं खासदार साहेबांनी सांगितलं की सगळ्या टाईपचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट इथे येत आहेत आणि तुम्ही जो परिसर बघितला आणि परिसरात इतर प्रोजेक्ट कम्पेअर केले आणि आपला प्रोजेक्ट कम्पेअर केला तर वी आर ऑफरिंग बेटर क्वालिटी, बेटर होम, चांगला कार्पेट एरिया, कमी भावामध्ये. तर मी सर्व ग्राहकांना ज्यांना आपल्या स्वतःचा हक्काचा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मी त्यांना विनंती करेल की आमच्या या साईटला भेट द्या, एक्सपिरियन्स सेंटरला भेट द्या. आपल्या इकडे टीम सज्ज आहे. आपल्याला ज्या काही सुविधा लागतील, आपल्याला लोन घ्यायचं असतील, आपल्याला पेमेंटची फ्लेक्सिबिलिटी हवी असेल, इतर काही आपल्याला प्रश्न असतील तर आमच्या सेल्स टीमशी येऊन बोला. आपल्या घराचं स्वप्न इथे साकार होईल याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. तुम्हाला जर घर घ्यायचं असेल, चांगलं घर घ्यायचं असेल आणि वेळेत तुम्हाला घर हवं असेल तर हावरेमध्ये येऊन नक्की आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 12 टुडे.